वाहनाची। म्हैसाळ येथे गोमांस वाहतूक करणाऱ्या पिकअपची तोडफोड, चालक ताब्यात। म्हैसाळ येथे मिरज येथून कर्नाटकच्या दिशेने मांसाची वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनावर म्हैसाळ येथे अज्ञात तरुणांनी हल्ला करून गाडीची तोडफोड केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली। या प्रकरणी पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले असून वाहनात सुमारे 2 टन मांस असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार MH10 DT 6037 क्रमांकाची पिकअप गाडी मिरज येथून कर्नाटकाच्या दिशेने मांस घेऊन जात होती। सायंकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास ही गाडी म्हैसाळ येथे पोहोचताच मिरजकडून आलेल्या काही अज्ञात तरुणांनी वाहन अडवले। त्यानंतर वाहनाची तोडफोड करण्यात आली। गोमांसाची वाहतूक ओळखता येऊ नये म्हणून वाहनाच्या वर द्राक्ष वाहतुकीसाठी वापरले जाणारे ट्रे ठेवण्यात आल्याचेही घटनास्थळी दिसून आले। वाहनात सुमारे 2 टन मांस असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। दरम्यान वाहन चालकाने हे मांस गोमांस नसून म्हशीचे असल्याचा दावा केल्याचे एका पोलिसांनी कर्मचाऱ्याने सांगितले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात तरुणांची गर्दी झाली होती। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहन चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे।